नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। शिरपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने स्पोर्ट्स बाईक चोरी करणाऱ्या 2 अट्टल चोरट्यांना केले जेरबंद। भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा बाप म्हणून ओळख असलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांची त्वरित उचलबांगडी करण्याची मागणी। शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची शिवसेना उभाटा पक्षाची मागणी। अहमदाबाद येथील विमान अपघातात मृत पावलेल्या प्रवासी क्रू मेंबर व अन्य नागरिकांना शिंदखेडा शहर भाजपतर्फे वाहण्यात आली सामूहिक श्रद्धांजली। आणि बाघाई उच्च माध्यमिक विद्या मंदिर व माध्यमिक विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन वाजत गाजत करण्यात आले स्वागत। आता बातमीपत्र विस्ताराने। शिरपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने स्पोर्ट्स बाईक चोरी करणाऱ्या 2 अट्टल चोरट्यांना जेरबंद करीत त्यांच्याकडून 13,90,000 रुपयांच्या 12 स्पोर्ट्स बाईक जप्त करण्यात आल्या आहेत। यामुळे धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यासह बडवानी येथील 10 चोरींच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले। शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपासातून स्पोर्ट्स बाईक चोरी करणाऱ्या 2 अट्टल चोरट्यांना जेरबंद केले असून त्यांच्याकडून 13,90,000 रुपये किमतीच्या 12 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत। या कारवाईत जळगाव, धुळे, नंदुरबार तसेच मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील 10 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शिरपूर शहरातील करवंदा नाका परिसरातील मनसाराम दलाल नगरातील प्लॉट क्रमांक 52 मध्ये राहणारे विक्रमसिंग भगवानसिंग राजपुरोहित या व्यापाऱ्याच्या घरासमोरून चोरट्यांनी त्यांची यामा क्रमांक MH18 BV 8279 ही 40,000ची स्पोर्ट बाईक लंपास केली। दिनांक 19 ते 20 मार्च दरम्यान रात्री चोरी झाली होती। या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या घटनेनंतर शिरपूर शहरासह परिसरात स्पोर्ट बाईक चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी पथकास गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले। दरम्यान 11 जून रोजी पोलीस निरीक्षक परदेशी यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की वाघाडी व वाडीव गावादरम्यान कुवे फाट्याजवळ 2 जण चोरीची स्पोर्ट बाईक विक्रीसाठी येणार आहेत। त्यानुसार DB पथकाने तत्काळ सापळा रचून 2 संशयितांना ताब्यात घेतले। त्यांची नावे अनिल जोबा पावरा वय 22 राहणार शिंगावे तालुका शिरपूर आणि दीपक हिरालाल उर्फ विजय पावरा वय 20 राहणार मोयदा तालुका शिरपूर हल्ली मुक्काम विक्रम अशी आहेत। प्रथम त्यांनी दुचाकीबाबत उडवाउडीची उत्तरे दिली। त्यानंतर त्यांच्याकडील दुचाकीचा चेसिस व इंजिन नंबरची खात्री केली असता ही दुचाकी चोरीची असल्याची खात्री झाल्याने दोघांनी चोरीची कबुली दिली। दोघांना न्यायालयात हजर केले असता 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। त्यानंतर कसून केलेल्या चौकशीत दोघांनी शिरपूरसह जळगाव, नंदुरबार आणि बडवानी जिल्ह्यातून स्पोर्ट बाईक चोरी केल्याची कबुली देत त्या लपून ठेवल्याचे सांगितले। त्यानुसार पोलिसांनी वाघाडी, कुवे, शिंगावे, अर्थे अशा विविध ठिकाणाहून एकूण 11 दुचाकी जप्त केल्या। त्यात यामाहा MT-15 सह पल्सर, ॲव्हेंजर यासारख्या महागड्या दुचाकींचा समावेश असून त्यांची एकूण किंमत 13,90,000 रुपये इतकी आहे। या चोरी प्रकरणातील एकूण 10 गुन्ह्यांची उकल झाली असून शिरपूर शहर पोलीस ठाण्यातील 5, शिरपूर तालुका 1, शहादा 2, पानसेलम मध्य प्रदेश 1 आणि जळगाव बाजारपेठ पोलीस ठाण्यातील 1 गुन्हा यामध्ये समाविष्ट आहे। याशिवाय गेल्या 3 महिन्यात शिरपूर पोलिसांनी चोरीच्या 31 दुचाकी हस्तगत केल्या असून यामुळे दुचाकी चोरीच्या टोळ्यांवर पोलिसांनी प्रभावी आळा घातला आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत निवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या नेतृत्वात DB पथकातील राजेंद्र रोकडे, रवींद्र आखडमल, सोमा ठाकरे, आरिफ तडवी, सचिन वाघ, विनोद आखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, भटू साळुंके, प्रशांत पवार, मनोज महाजन, मनोज दाभाडे, विलास कोळी, जितेंद्र आहेरराव आदींनी केले। 20/3/25 रोजी पोस्ट शिरपूर येथे फिर्यादी विक्रमसिंग भगवानसिंग राजपुरोहित राणा शिरपूर यांनी त्यांची स्पोर्ट बाईक यामाहा कंपनीची MT-15 मॉडेलची करड्या रंगाची चोरीला गेल्याबाबत पोस्ट शिरपूर येथे फिर्याद दिलेली होती। त्या फिर्यादीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी त्यांचे गुन्हे शोध पथकाला आरोपी व मुद्देमालाचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते। त्यानुसार दिनांक 11/6/25 रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की वाघाडी ते वाडी गावच्या दरम्यान 2 इसम एक यामा कंपनीची मोटरसायकल विक्रीकरता घेऊन येत आहेत। ती चोरीची असण्याची शक्यता असल्याची बातमी मिळाल्यावरून DB पथकाने सापळा रचून तिथे MT-15 या मोटरसायकलवर आलेल्या दोघांना त्या ठिकाणी ट्रॅप लावून पकडले। त्यांचे नाव अनिल जोबा पावरा वय 22 शिंगावे तसेच दीपक हिरालाल उर्फ विजय पावरा
राहणार मोहिदा शिरपूर असे दोघं त्या ठिकाणी मिळून आले. त्यांना मोटरसायकलबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडाउडीची उत्तर दिली. त्यांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करून त्यांना गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांच्याकडून जळगाव, नंदुरबार, बाळवानी जिल्ह्यातून चोरी केलेल्या एकूण 12 मोटरसायकली वाघाडी, कुवे, शिंगावे, आर्थे अशा ठिकाणी लपून ठेवलेल्या होत्या. त्या रिकवर करण्यात आलेल्या आहेत. त्या 12 मोटरसायकलींमध्ये 9 मोटरसायकली या स्पोर्ट बाईक आहेत. एकूण 12 मोटरसायकलची किंमत 13,90,000 रुपये आहे. एकूण 12 मोटरसायकल त्यांच्याकडून रिकवर करण्यात आलेल्या असून त्यामध्ये शिरपूर शहरचे 5 गुन्हे उघडकीला आलेले आहेत. तसेच शहादा पोस्टेचे 2, शिरपूर तालुक्याचा 1, तसेच जळगाव बाजारपेठ या पोलीस स्टेशनची 1 बाईक आणि पानसेमल गुजरात राज्यातील 1 आणि इतर 2 असे एकूण 12 मोटरसायकली 13,90,000 रुपयाच्या DB पथकाने रिकवर केलेल्या आहेत. मागील 3 महिन्यात शिरपूर पोलीस निरीक्षक श्री परदेशी व त्यांच्या पथकाने एकूण 31 मोटरसायकली या 3 महिन्यामध्ये रिकवर केलेल्या आहेत. पोलीस निरीक्षक परदेशी व त्यांच्या टीमची ही सर्वात मोठी कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अशा प्रकारे चोरी गेलेल्या जवळजवळ सर्व मोटरसायकला पोलीस स्टेशन शिरपूर शहर व DB पथकाने रिकवर केलेल्या आहेत. आरोपींची काही जुनी पार्श्वभूमी का गुन्हेगारी काही PC वगैरे जुनी पार्श्वभूमी नाही आहे. त्यांचा PCR घेण्यात आलेला आहे. 7 दिवस PCR मिळालेला आहे. अजून विचारपूस करण्याचं काम सुरू आहे. हीच होती की स्पोर्ट बाईकच घ्यायच्या. स्पोर्ट बाईकला त्यांना गिऱ्हाईक लवकर मिळतं आणि स्पोर्ट बाईकबद्दल तरुण मंडळीमध्ये जास्त उत्साह असल्यामुळे स्पोर्ट बाईकला जास्त महत्त्व दिलं जातं आणि कमी किमतीत हे लोक स्पोर्ट बाईक त्यांना विकत असल्यामुळे स्पोर्ट बाईक चोरी आणि विक्रीलाही त्याला संधी मिळते आणि विक्री ताबडतोब होते. म्हणून स्पोर्ट बाईक चोरण्याकडे यांचा जास्त कल होता. प्रशासनास वेळ न देणाऱ्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा बाप म्हणून ओळख असलेले धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांची त्वरित उचलबांगडी करावी, अन्यथा आत्मदानाचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा व्यापारी आघाडीचे महामंत्री पंकज साळुंखे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला आहे. प्रशासनास वेळ न देणाऱ्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा बाप म्हणून ओळख असलेले धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांची त्वरित हकालपट्टी करावी, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा व्यापारी आघाडीचे महामंत्री पंकज साळुंखे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला आहे. धुळे जिल्हा अत्यंत संवेदनशील जिल्हा आहे. यापूर्वी धुळे जिल्हा परिषदेत भास्कर वाघ अपहार कांड संपूर्ण राज्याला नव्हे तर देशाला सर्वाश्रुत आहे. याशिवाय जिल्हा परिषदेतील NRHM कांड असेल किंवा अपंग युनिट भरती घोटाळा असेल, बोगस वैयक्तिक मान्यतांचा गैरप्रकार असेल, अशा अनेक कारणांनी धुळे जिल्हा परिषद आणि येथील प्रशासन नेहमीच चर्चेत असते. सध्या धुळे जिल्हा परिषदेत प्रशासक राज सुरू आहे. या प्रशासक राजमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सुरू असलेला मनमानी कारभार आणि भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा म्होरक्या म्हणून धुळे जिल्ह्यात त्यांच्या कार्यशैलीमुळे प्रसिद्ध असलेले, शिवाय त्यांच्याच कार्यशैलीमुळे धुळे जिल्हा अनेक वर्ष मागे जात आहे. त्यांच्यावर प्रशासक म्हणून मोठी जबाबदारी असताना कार्यालयात न येता आपल्या बंगल्यावरून प्रशासन सांभाळणारे असे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांची तातडीने अन्यत्र बदली करून हकालपट्टी करावी व त्यांच्या ठिकाणी समक्ष अधिकारी धुळे जिल्हा परिषद नियुक्त करण्यात यावा, जेणेकरून प्रशासक कालावधीत जिल्ह्याची सुरू असलेली अधोगती थांबण्यास मदत होईल. धुळे जिल्ह्यात एकूण 4 तालुके आहेत. यातील 2 तालुके आदिवासी बहुल लोकसंख्या असलेल्या धुळे जिल्हा हा विकसनशील जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयावर सध्या प्रशासक राज सुरू आहे. त्यावेळेस लोकप्रतिनिधी सत्तेत असतात त्या कालावधीत भ्रष्टाचारावर लोकप्रतिनिधींचा अंकुश असतो. मात्र जेव्हा प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येते त्यावेळेस प्रशासकांची जबाबदारी वाढते. मात्र त्यासाठी प्रशासक जेवढा संवेदनशील व भरभक्कम असणे आवश्यक आहे. सध्या धुळे जिल्हा परिषदेत प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे हे नियुक्त आहेत. मात्र आपल्या मनलहरी कार्यशैलीमुळे ते कदाचितच आपल्या दालनात सापडतात. ग्रामीण भागातून आपल्या कामासाठी येणाऱ्या अभ्यागतांना तासनतास नव्हे तर दिवस नरवाडे साहेबांच्या भेटीची प्रतीक्षा करावी लागते. प्रशासक कालावधी सुरू असताना तसे पाहता CEOंनी सर्वाधिक वेळ दालनात बसणे अभिप्रेत आहे. मात्र CEO साहेब कार्यालयात अमावस्या पौर्णिमाप्रमाणेच सापडतात. एरवी काही महत्त्वाची कामे असतील तर विभाग प्रमुखांना त्यांच्या बंगल्यावर बोलावून आढावा घेऊन किंवा फायलींवर स्वाक्षरी करून ते आपले कर्तव्य पार पाडतात. एकंदरीत साहेबांना प्रशासन सांभाळण्यासाठी वेळच नसल्याचे चित्र आहे. ते एवढे व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांना कायमचे कार्यमुक्त करून त्यांची अन्यत्र बदली करून उचलबांगडी करण्यास योग्य राहील. त्यांच्या व्यस्त शेड्यूलमध्ये प्रशासकीय कार्यभार लोंढणे होत असेल तर त्यांना
मुक्त करणे योग्य आहे. तसेच त्यांच्याऐवजी अन्य कर्तव्यदक्ष अधिकारी धुळे जिल्हा परिषद नियुक्त करण्यात यावा, जेणेकरून जिल्ह्याच्या विकासाची गती मंदावणार नाही. त्यांची उचलबांगडी न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा पंकज साळुंखे यांनी दिला आहे. धुळे जिल्हा परिषदेचे जे विशेष मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत विशाल नरवाडे यांच्या संदर्भात आपण बोलण्यासाठी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. तर विशाल नरवाडे हे जे महोदय आहेत या आज प्रशासनाचे मुख्य आहेत. आज जिल्हा परिषद म्हटलं म्हणजे जिल्ह्याचं मिनी मंत्रालय म्हटलं जातं. या मिनी मंत्रालयामध्ये त्यांना भेटण्यासाठी रोज गोरगरीब आज या आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये 4 तालुके आहेत. 4 तालुक्यांमधून वेगवेगळे गोरगरीब जनता त्यांना येते त्यांच्या प्रश्नांसाठी, परंतु हे महोदय त्यांना भेटत देखील नाहीत, कोणाला वेळ देखील देत नाहीत. शिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे महोदय आहेत हे यांच्या घरी बसून जिल्हा परिषद चालवतात. घरी बसून अधिकाऱ्यांना तिथे बोलवून फायली मागवतात, सह्या करतात. मग यांना का म्हणून इथं या जागेवरती पाहिजे, या मोठ्या पदावरती कार्यरत पाहिजे, यांना कार्यमुक्त करायला हवं. त्याच पद्धतीने ठीक आहे, बाकीचे त्यांचे अजून जे इतरत्र भ्रष्टाचार आहेत ते इतके आहेत की जी काही लिमिट नाही. माझ्याकडे सगळे 1 पासून तर Z पर्यंत सगळे माझ्याकडे सगळे पुराव्यांसगळे दस्तावेज त्यांचे आहेत. त्यातलाच एक मुद्दा म्हणजे अपंग एकात्म शिक्षण योजनेमध्ये कार्यरत असलेले श्यामकांत गोटू बेहरे आणि वैशाली शांताराम बेहरे यांच्या पगार काढण्यानं संदर्भामध्ये चक्क मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे आदेश होते. अजूनपर्यंत ते मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात याचिका चालू आहे, प्रलंबित आहे. आणि तरी देखील या महोदयांनी नाशिक उपसंचालक जे आहेत माननीय भाऊसाहेब चव्हाण यांच्यावर दबाव टाकून त्यांचे पगार काढण्यासंदर्भात, त्यानंतर शिक्षण अधिकारी इथले मान्य मनीष पवार कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत त्यांच्यावर दबाव टाकून तुम्ही पगार यांचा काढायला लावला, तर हे सारोसार चुकीचं आहे. त्याच्यामुळे हे असे बरेचसे प्रकार आहेत. जर आपण बघायला गेलं तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं या महोदयांनी यांचं जे कॅबिन आहे यांचं कॅबिन रिपेअर करण्यासाठी यांनी मध्य प्रदेशमधील इंदोरच्या एका कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिला आणि त्याच्यावर 36 लाख रुपये खर्च करून थेट त्या डिझायनरला सांगून तो जो आहे तर तो सेस फंडातून त्यांनी ते काम केलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने सेस फंड जो आहे जिल्हा परिषदेचा याची उधळपट्टी सुरू आहे. त्याच पद्धतीने पाहायला गेलं तर रोजगार हमी योजनांतर्गत जो भ्रष्टाचार आज आहे आपण बघतो आहोत त्यामध्ये देखील आहे. त्याच पद्धतीने मध्यंतरी आता जर आपण बघितलं हे जेव्हापासून कार्यरत आहेत तेव्हापासून तर आतापर्यंत कितीतरी प्रकरणं ACBने आज धुळे जिल्ह्यात झालेले आहेत, अँटी करप्शन ब्युरोने केलेले आहेत यांच्याच कार्यकाळात. त्यानंतर तुम्हाला सांगतो आरोग्य विभागात बोगस भरती होणार होती, तर त्या भरती संदर्भात आपण सर्वांच्या समक्ष मी डीनना भेटलो होतो, आपले सयाजी भामरे यांना, त्यांच्या लक्षात आणून दिलं. त्याच्यानंतर बोडके जी आहेत आपले इथले DHO आहेत त्यांना मी भेटून त्यांच्या सगळ्या लक्षात आणून दिलं ही गोष्ट. तर त्यावेळेस त्या गोष्टीला ब्रेक लागला, त्याच्यामुळे ती भरती थांबली. आज सुद्धा हे असे वेगवेगळे भरपूर त्यांचे कारनामे आहेत सगळे काही. तर त्याच्यामुळे आमची रिपब्लिकन पक्षाची मागणी एक आहे की जोपर्यंत येत्या 15 दिवसामध्ये या महोदयांना जर खुर्चीवरून यांची हकालपट्टी केली नाही, यांची बदली करा, यांची हकालपट्टी करा, नाही तर 16 दिवसानंतर मला स्वतःला कधीही आत्मदहन करावं लागेल. आणि त्यास जबाबदार खुद्द राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही, शिवाय ग्रामविकास मंत्री व पंचायत राज मंत्री, राज्यमंत्री, प्रधान सचिव, आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर महोदय हे देखील असतील. धुळे शहरात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठ्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी या मागणीसाठी शिवसेना उभाटा पक्षातर्फे साक्री रोडवरील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. धुळे शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या या मागणीसाठी शिवसेना उभाटा पक्षातर्फे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर निदर्शने करून कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की शहरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतो. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्याने
ठिकाणी थोडेही वादळ आले किंवा थोडाही पाऊस पडला तरी विद्युत पुरवठा लागलीच तासनतास खंडित होतो. वास्तविक पाहता धुळे शहरातील विद्युत कंपनीचे ग्राहक वीज बिलांचे देयके वेळेवर भरणा करत असताना तसेच धुळे शहरात वीज गळतीचे प्रमाण अत्यल्प असताना ग्राहकांना विद्युत वितरण कंपनीकडून ते देत असलेल्या सुविधांमध्ये कसूर करत असून विद्युत वितरण कंपनीचा संपूर्ण कारभार हा ग्राहक न्याय क्षेत्रात येत असून एक प्रकारे विद्युत वितरण कंपनी ग्राहक संरक्षण कायद्याचा उल्लंघन सर्रासपणे करत आहे. गेल्या 15 दिवसात अनेक ठिकाणी तासनतास वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक नागरिकांनी तसेच राजकीय पक्षांनी आपल्या कार्यालयात येऊन आंदोलने केली. सदर निवेदनाच्या माध्यमातून आम्ही आपणास विद्युत वितरण कंपनीच्या महत्त्वाच्या चुकांबद्दल व तसेच कोणत्या उपाययोजना कराव्यात त्याबद्दल शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख नरेंद्र सोनवणे, महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंता महाजन यांची भेट घेऊन विद्युत वितरण कंपनीचा खंडित वीज पुरवठा वारंवार होणार नाही व धुळेकरांना दिलासा देखील मिळेल यासाठी सुचवण्यात आलेल्या उपाययोजना अशा: लाईनवरील झाडे तोडणे, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स यंदा का करण्यात आले नाही, झाडे तोडण्याचे किंवा फांद्या कमी करण्याचे टेंडर का काढण्यात आले नाही, लाईनवरच मेंटेनन्स करणे गरजेचे. धुळे शहरातील 50 ते 70% भागात 100 kVAचे ट्रान्सफॉर्मर असून विद्युत भारानुसार ते तातडीने 200 kV मध्ये रूपांतरित करून नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात यावेत. विद्युत पोलवरील तारा जीर्ण झाल्या असून त्या नवीन टाकण्यात याव्यात. तसेच बऱ्याच ठिकाणचे खराब झालेले व सडलेले पोल त्वरित बदलण्यात यावे. तसेच अनेक ग्राहकांची आवाजावी बिले कमी केलीच जात नाही. वाढीव वीज बिलांच्या संदर्भात ग्राहकांना कुठलाही दिलासा दिला जात नाही. त्यामुळे कंपनी ग्राहकांवर खूप मोठा अन्याय करीत असून मोगलाई पद्धतीने बिल वसुली केली जाते. टोल फ्री नंबरवर ग्राहकांना तक्रार नोंदवण्यास प्रेरित करणे व धुळे शहरातील सर्व सेक्शनमधील तक्रार निवारण मोबाईल क्रमांक ग्राहकांना उपलब्ध करून देणे या समस्यांवर आपण प्रभावीपणे उपाययोजना करून येत्या 15 दिवसात धुळे शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावावा. 15 दिवसानंतर विद्युत वितरण कंपनीचे ग्राहक बनवून पुन्हा विचारणा करू आणि प्रभावीपणे अंमलबजावणी न झाल्यास आपल्या विरोधात जन आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. यावेळी पंकज गोरे, प्रशांत बदाने, सागर निकम, सागर साळवे यांनी आपापल्या भागातील समस्या मांडल्या. या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, पंकज गोरे, प्रशांत बदाने, संगीता जोशी, आनंद जावडेकर, अण्णा फुलपगारे, पंकज भारसकर, कपिल लिंगायत, शिवाजी शिरसाळे, दिनेश पाटील, मनोज शिंदे, विष्णू जावडेकर, मनीष थोरात, सलीम लंबू, सचिन रोनवाल, दीपक वाघ, निलेश काजरेकर, सागर निकम आदी उपस्थित होते. धुळे शहरामध्ये सातत्याने गेल्या 2 महिन्यापासून जो वीज पुरवठा खंडित होतोय त्याच्या संदर्भामध्ये आज शिवसेनेच्या माध्यमातून एक निवेदन घेऊन आम्ही अधीक्षक अभियंता महाजन साहेब यांची या ठिकाणी भेट घेतली आणि ज्या उपाययोजना या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने या ठिकाणी करायला हव्यात त्या उपाययोजनांच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी आम्ही त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे. महत्त्वाचं गोष्ट म्हणजे की प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स जो वीज मंडळाकडनं त्या ठिकाणी केला गेला पाहिजे होता पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती, तो त्यांनी यावर्षी केला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे तुटून पडली, ती झाडे लवकरात लवकर कट करण्यात यावी. ज्या तारा जुनाट झालेल्या आहेत, पोल जुनाट झालेले आहेत, ते पोल त्या ठिकाणी बदलवण्यात यावे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी 100 kVचे ट्रान्सफॉर्मर आहेत त्या ट्रान्सफॉर्मरचं रूपांतर 200 kV मध्ये करण्यात यावं, जेणेकरून विद्युत दाब त्या ठिकाणी कमी होईल. आणि तसेच या ठिकाणी ही महत्त्वाची गोष्ट की ग्राहकांना वाढीव वीज बिलं त्या ठिकाणी येतात आणि ग्राहकाने कंप्लेंट केल्यानंतर अधिकारी थातूरमातूर फक्त 500-1000 रुपये त्या ठिकाणी कमी करून देतात. हा एक सगळ्यात मोठा प्रकार धुळे शहरामध्ये गेल्या 2-3 वर्षापासून सुरू असून त्या विषयावरती देखील या ठिकाणी आम्ही महाजन साहेबांशी चर्चा केलेली आहे. लवकरात लवकर आम्ही केलेल्या सर्व उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांना तसेच आम्ही सुचवलेल्या उपाययोजनांवरती ते त्या ठिकाणी काम करणार आहेत. आणि या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की यापुढे धुळे शहरातील सर्वच्या सर्व जे नागरिक आहेत त्या नागरिकांना आम्ही आवाहन करतो आहे की शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे टोल फ्री क्रमांक जे आहेत त्या टोल फ्री क्रमांकावरती यापुढे धुळेकरांनी त्यांची तक्रार त्या ठिकाणी नोंदवायची आहे. कारण होतं काय आहे की आपण तक्रार नोंदवल्यानंतर त्या ठिकाणी मोबाईल फोन त्यांच्या अधिकाऱ्यांकडून उचलले जात नाहीत. अशा प्रकारच्या बऱ्याचशा कंप्लेंट त्या ठिकाणी होतात. टोल फ्री क्रमांक हा डायरेक्ट त्यांच्या मुंबई ऑफिसशी निगडीत आहे. त्या क्रमांकावरती फोन केल्यानंतर या ठिकाणी खालच्या अधिकाऱ्यापर्यंत त्यांना उत्तरं द्यावं लागणार आहेत. त्यामुळे सर्व धुळेकरांनी आपली कंप्लेंट याच्यापुढे टोल फ्री क्रमांकावरती त्या ठिकाणी टाकावी असं देखील आव्हान या ठिकाणी आम्ही करतो आहोत. आणि 7 दिवसानंतर आम्ही सांगितलेल्या उपाययोजना आणि त्या समस्यांवरती परत एकदा आम्ही 7 दिवसानंतर महाजन साहेबांची या ठिकाणी भेट घेणार आहोत. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये महिनाभरामध्ये संपूर्ण धुळे शहराचा वीज पुरवठा हा सुरळीत कसा होईल याच्याकरता आम्ही देखील शिवसेनेच्या माध्यमातून अहमदाबाद येथील विमान अपघातात मृत पावलेल्या प्रवासी क्रू मेंबर व अन्य नागरिकांना शिंदखेडा शहर भाजपतर्फे रविवारी सायंकाळी भाजप मध्यवर्ती कार्यालयाच्या आवारात मेणबत्त्या पेटवून सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.
अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान अपघातग्रस्त होऊन त्यात मृत्युमुखी पडलेले नागरिक, क्रू मेंबर तसेच गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यासह मृत लोकांना चिंदखेडा शहर भाजपतर्फे शहरातील भाजप मध्यवर्ती कार्यालयाच्या आवारात मेणबत्त्या पेटवून सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. देशातील ही सर्वात मोठी विमान दुर्घटना होऊन सर्वाधिक प्रवासी ठार झाले, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. या अपघातात प्रवाशांव्यतिरिक्तही नागरिक मृत्युमुखी पडले. मृत्यू पावलेल्या प्रति संवेदना व्यक्त करण्यासाठी भाजपतर्फे सामूहिक श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात उपस्थित सर्वांनी मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली. या प्रसंगी गटनेते अनिल वानखेडे, माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील, युवराज माळी, उल्हास देशमुख, माजी नगरसेवक चेतन परमार, ॲडव्होकेट विनोद पाटील, सूरज देसले, जितेंद्र राजपूत, प्रवीण माळी, प्रकाश चौधरी, शहराध्यक्ष संजय कुमार महाजन, जिल्हा संघ चालक जितेंद्र जैन, सेवानिवृत्त नायब तहसीलदार YP खैरनार, डॉक्टर रवींद्र देसले, नारायण माळी, उमेश गिरासे, साईनाथ माळी, राजेंद्र मराठे, गोपाल चौधरी, मिलिंद पाटोळे, सचिन माळी, गुलाब सोनवणे, भूपेंद्र देवरे, भूषण पवार, राहुल महिरे, अबू कुरेशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या भारत देशातल्या गुजरातमधल्या जो विमान दुर्घटनेचा एक मोठा हादसा झाला, हा हादसा साधारणपणे ऐकून पूर्ण देश सुन्न झाला. या विमान दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत आलेला मृतांचा आकडा जो येतो नागरिकांचे क्रू मेंबरांचा 217पर्यंत पोहोचला आहे. विमानामध्ये 230 प्रवासी होते आणि 11 लहान मुले होते आणि त्यांच्याबरोबर 12 क्रू मेंबर होते. दुर्घटना इतकी भयावह होती की ज्या विमानाने अवघ्या 5 मिनिटात टेक ऑफ केला आणि 5 मिनिटानंतर दोघी इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे पायलटला काय करावं हे सुचेना आणि शेवटी 5 मिनिटाच्या 700-750 फुटावरनं खाली येताना ते विमान प्रचंड वेगाने खाली येत होतं. तरीही पायलटने पूर्ण प्रयत्न केला, परंतु ते विमान आता आटोक्यात येणार नाही याची शाश्वती घेऊन त्यांनी ते विमान एका मेडिकल हॉस्पिटलच्या याच्यामध्ये ठोकले गेले आणि त्याच्यात प्रचंड स्फोट होऊन त्या विमानातले सगळे प्रवासी आणि क्रू मेंबर यांच्यासह सगळेजण जागीच गतप्राण झाले. या घटनेने साऱ्या देशावर शोककळा पसरलेली आहे. भारतातला हा दुसरा सगळ्यात मोठा विमानाचा हादसा सांगितला जातो. याच्या अगोदर 1976ला एक मोठा हादसा झाला, म्हणजे 325 लोक वारले आहेत. या विमान दुर्घटनेमध्ये साधारणपणे आत्तापर्यंत मृतांचा आकडा 217पर्यंत आलेला आहे. गुजरात राज्याचे पूर्व CM विजय रूपाणी हे देखील होते. सांगायचं झालं तर रूपाणी साहेबांच्या संदर्भात सांगितलं तर 1206 हा सगळ्यात मोठा त्यांचा लकी नंबर होता. त्यांच्या जुन्या स्कूटरपासून तर त्यांच्या मोठ्यात मोठ्या गाडीपर्यंत 1206 हा त्यांचा नंबर दिलेला होता. परंतु दुर्घटनेमध्ये योगायोग असा मिळाला की ते ज्या सीटावर बसले होते ते सीट नंबर पण 12 होतं आणि जून महिना होता, म्हणजे 1206ला हा त्यांचा शेवटचा दिवस ठरला आणि 1206 त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचला असं म्हणावं लागेल. त्यांच्या मृतात मला चिरशांती मिळो ही देवाचरणी माझी लीनमय प्रार्थना. या सगळ्या त्या गुजरात 787 बोईंगच्या पायलटच्या आणि क्रू मेंबरसह नागरिकांच्या मृतात्म्यास चिरशांती मिळो यासाठी हा भारतीय जनता पार्टीमार्फत श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. यासाठी महाराष्ट्र राज्याचे पणन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या नेतृत्वात, यांच्या मार्गदर्शनाने आणि गटनेते अनिलराव साहेब वानखेडे यांच्या नेतृत्वामध्ये या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं. पूर्ण या 270 मृतांना देव त्यांच्या ईश्वरचरणी एकदम चांगल्या जागी ठेवो आणि त्यांच्या परिवारावर जो डोंगर कोसळलेला आहे त्यांना ती दुःख पचवण्याचं साहस देवो. राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्था धुळे संचलित गोंदूर रोड लगत असलेल्या भागाई उच्च माध्यमिक विद्या मंदिर व माध्यमिक विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन वाजत गाजत स्वागत करण्यात आले. धुळे शहरातील गोंदूर रोड लगत असलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्था धुळे संचलित भागाई उच्च माध्यमिक विद्या मंदिर व माध्यमिक विद्यालयात शाळेचा पहिला दिवस शाळा उत्सव म्हणून साजरा करीत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन वाजत गाजत स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहेबराव पाटील हे उपस्थित होते. यावेळी समग्र शिक्षण अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक, गणवेश, वह्या, पेन्सिल, पाटी वाटप करण्यात आले. या प्रसंगी साहेबराव पाटील, शांताराम राजपूत, राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्था धुळ्याचे अध्यक्ष संजय वामरे, माजी नगरसेवक रंगनाथ ठाकरे, माजी नगरसेविका वंदना वामरे, शालेय व्यवस्थापन समिती सामाजिक कार्यकर्ते देविदास वाघ, संतोष बोरसे,
पालक आशाबाई भामरे, ज्योती वाघ, संगीता निगवले, किशोर शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश माळी तर आभार प्रदर्शन चंद्रमणी साळवे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष गोसावी व मुकेश पाटील यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी विशाल भामरे, गिरीश पाटील यांनी अथक परिश्रम घेतले. काय केलं? आपल्या महापुरुषांची पूजा केली नाही? कोणाची पूजा केली आपण? महापुरुषांची. आजपर्यंत जगाच्या पाठीवर शिक्षणासाठी आणि आपला उद्धार व्हावा याच्यासाठी आपल्या महापुरुषांनी शिक्षणासाठी आंदोलन केलं. सावित्रीबाई फुले, तात्यासाहेब गोविंदराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फातिमा शेख, संत गाडगे महाराज, संत तुकोबा महाराज, हे जे लोक आहेत यांनी काय केलं? संत तुकडोजी महाराज यांनी फक्त शिक्षण आपल्याला भेटलं पाहिजे म्हणून आयुष्यभर आपलं पूर्ण आयुष्य रक्ताचं पाणी करून आपल्यासाठी वाहिलं. ते झालं. आपण वीर एकलव्य पाहतो की त्यांना शिक्षण मिळालं नाही, परंतु लांब बसून ते धनुर्धारामध्ये इतके निष्ठात चॅम्पियन झाले. शेवटी ते पुढे जाऊन त्यांनी दुसऱ्याला शिकू नये म्हणून त्यांचा अंगठा कापून देण्यात आला. ही त्यावेळेची मनुस्मृती होती. आणि आज संविधानाचे राज्य आहे आणि या संविधानाने आम्हाला सर्वांना शिक्षणाचे अधिकार दिले. कोणामुळे? या महापुरुषांमुळे दिले. म्हणून मित्रांनो, ज्या ज्या महापुरुषांनी आपल्यासाठी प्राणाची आहुती दिली, रक्ताचं पाणी केलं आणि आपल्याला शिक्षणाची गंगोत्री खुली केली, त्यांच्या आदर्शानुसार त्यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण शिक्षणाची काय करायची आणि नेहमी शिक्षण घ्यायचं. आणि आता आमचे दोन्ही सहकारी साहेबराप्पा आणि दादा यांनी खूप अनमोल मार्गदर्शन केलं की मराठी शाळेचे पोरं का स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतात, त्याचा आदर्श तुम्ही डोळ्यासमोर ठेवून आपले शिक्षणाची गंगोत्री आत्मसात करायची आहे. आणि महापुरुषांना आपण एक भावपूर्ण आदरांजली द्यायला म्हणतो की आपण शिकलो, आपण त्यांच्या विचारांनी 0.05% जरी काम केलं तरी त्यांच्या विचारांची शिदोरी आपल्या सोबत आहे, आत्मसात आहे असं ते सिद्ध होत असतं. म्हणून आज आपण सर्वजण संकल्प करूया आणि पहिल्या दिवसापासून आपल्या महापुरुषांनी दिलेलं रस्त्यावर चालूया. आणि जो रस्ता त्यांनी दिला आहे, म्हणूनच बाबासाहेब म्हणायचे शिक्षण हे काय आहे? वाघिणीचं दूध आहे, ते प्राशन करा. आणि मग ते झुडगुडतो माणूस, झुडगुडतो म्हणजे वाघ होतो का? नाही, तर तो अन्याय विरुद्ध बंड करतो, तो शिक्षणाविरुद्ध, आपल्यावर होणाऱ्या अत्याचार विरुद्ध. आणि आपण जेव्हा सक्सेस होतो त्यावेळेस त्याला म्हणतात की वाघासारखा बोलायला लागतात, ती हुकूमत त्याला वाघाची दिलेली आहे. आलं लक्षात? समजलं? एवढं बोलून माझे दोन संपवतो. जय भीम, जय महाराष्ट्र. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शिरपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने स्पोर्ट्स बाईक चोरी करणाऱ्या 2 अट्टल चोरट्यांना केले जेरबंद. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा बाप म्हणून ओळख असलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांची त्वरित उचलबांगडी करण्याची मागणी. शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची शिवसेना उभाटा पक्षाची मागणी. अहमदाबाद येथील विमान अपघातात मृत पावलेल्या प्रवासी क्रू मेंबर व अन्य नागरिकांना शिंदखेडा शहर भाजपतर्फे वाहण्यात आली सामूहिक श्रद्धांजली. आणि बाघाई उच्च माध्यमिक विद्या मंदिर व माध्यमिक विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन वाजत गाजत करण्यात आले स्वागत. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.